मिरजेच्या प्राचीन नामदेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या ताटात साजरा। वेगवेगळे सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न। मिरजेतील नामदेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते आणि नामदेव मंदिराचे अध्यक्ष सचिनदादा पिसे यांच्याकडून मंदिरात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। मिरजेत नामदेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव कार्यक्रमात माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांच्या हस्ते या सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने महोत्सवात हिरहिरीने सहभाग घेऊन सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या बालगोपालांना सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा पिसे आणि कुटुंबियांकडून शालेय साहित्य भेट म्हणून गौरवण्यात आले। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरात 8 दिवस धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750व्या जन्मोत्सव पूर्ती निमित्त दररोज सकाळच्या सत्रात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण झाले। सदरच्या कार्यक्रमासाठी पखवाजाची साथ हबप कौस्तुभ भस्मे गायन आणि पखवाज वादन हबप गजानन पिसे गायन हबप शशिकांत रेडेकर लाभले, तर महाप्रसादाची सोय रविकिरण विनायक पिसे यांनी केली। सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठधारक म्हणून अनंतराव रेडेकर, हबप वसंतराव अवसरे, सुधाकर मेत्रे, व्यवस्थापक म्हणून नामदेव मंदिराचे अध्यक्ष सचिनदादा पिसे, उपाध्यक्ष अनिल कोपारडे, खजिनदार सुनील पोरे, सचिव अजय गुजर सह खजिनदार हबप कौस्तुभ भस्मे, सहसचिव बाळकृष्ण भस्मे, विश्वस्त श्रीकांत गुजर, विश्वस्त हबप महेश खटावकर, विश्वस्त बाळकृष्ण मेहत्रस, विश्वस्त श्रीहरी भस्मे, तर महिला अध्यक्ष रुक्मिणी भस्मे, तर श्री नामदेव मंदिर महिला समितीच्या प्रमुख शारदा गुजर, सदस्य लीना गुजर, हेमा पोरे, वैष्णवी गुजर, रुपाली गुजर, शैलजा भस्मे, कविता शेंडगे, मालती कोपारडे, वंदना गुजर, कल्पना पिसे, तर समन्वयक म्हणून शारदा रेडेकर, माधुरी चोपडे यांच्या सहकार्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या थाटात पार पडला। आणि सर्वच माझ्या मैत्रिणी, सगळ्या मैत्रिणीच आहेत माझ्या, तर आणि बंधू आणि भगिनी, आता एवढं सरांनी सांगितलं आपल्याला की आपण हे करायचं ते करायचं, ते तर होतच राहील, परंतु तुम्ही एवढी साथ दिली, एवढं छान मतदान केलं आणि भावना सहकार्य केलं, काम तर मंदिराचं होणारच आहे। तुम्ही पूर्व भागात जाऊन या, सगळ्या 50 गावामध्ये फिरून या, गावं बघून या, तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळं आम्हाला काम करायला संधी मिळाली आणि तुम्ही मला बोलवलं, एवढा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद।